नमस्कार फ्रेंड्स, मी अशोक मोहिते आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण व्हिटॅमिन D3 आणि व्हिटॅमिन B12 याविषयी बोलणार आहोत. तर सर्वप्रथम आपले शरीर हे ज्या सप्त धातूंनी बनले आहे त्याविषयी बोलूया. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये सप्त धातू असतात. पहिला धातू असतो रस, दुसरा असतो रक्त, तिसरा असतो मांस, चौथा असतो मेद आणि पाचवा असतो अस्थि आणि सहावा असतो मज्जा आणि सातवा असतो शुक्र. धातू जर आपल्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीने कार्य करत असतील तर आपले शरीर हे निरोगी राहतं. हे सप्त धातू आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टमशी निगडीत आहेत. त्यामुळे यांना जी जी विटॅमिन्स लागतात ती आपल्याला मिळायलाच हवी. तर मित्रांनो, D3 विटॅमिन्स कमी होण्याची लक्षणं आपण पहिला जाणून घेऊया. तर व्हिटॅमिन D3 कमी झाल्यामुळे सर्वप्रथम आपले केस गळणे चालू होते. दुसरे, आपण वारंवार आजारी पडतो. तिसरं, आपल्याला थकवा येतो आणि आपल्या हाडांची डेन्सिटी कमी झाल्यामुळे आपल्या दातामध्ये कॅव्हिटी निर्माण होते. तुम्हाला माहीत असेल की आजकाल 30व्या वर्षापासून सुद्धा नी रिप्लेसमेंट केली जाते. ही जी लक्षणे आहेत ही व्हिटॅमिन D3 कमी झाल्यामुळे आहे. तर मित्रांनो, जर आपल्याला ही D3 विटॅमिन्स मिळवायची असतील तर काय करायला हवं? तर सर्वप्रथम आपल्याला सूर्यप्रकाशाची म्हणजे सूर्याची किरणं आपल्याला मिळायला हवी. पण आपण तसं करतो का? आपण सकाळी पहाटे ऑफिसला जातो किंवा आपण जॉगिंगला जरी गेलो तरी सुद्धा आपण अंगभर कपडे घालतो आणि मग आपल्याला सूर्याची किरणं म्हणावी तशी भेटत नाहीत आणि मग आपल्याला D3 हे जीवनसत्व, D3 हे विटॅमिन्स मिळत नाही. तर हे मिळण्यासाठी आपल्याला काय असायला हवं? तर आपल्याला चांगला आहार घ्यायला हवा. चांगला आहार म्हणजे काय? तर आपल्याला गाजर, टोमॅटो, काकडी यांचे सॅलड आपल्या आहारामध्ये असायला हवं. तरच आपल्याला व्हिटॅमिन D3 मिळू शकतात. तर मित्रांनो, आता आपण व्हिटॅमिन B12 कमी झाल्यामुळे कोणती लक्षणं जाणवतात याविषयी बोलूया. तर व्हिटॅमिन B12 कमी झाल्यामुळे आपल्याला हातापायांना मुंग्या येतात, आपली नजर कमी होते, आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन कमी होते, आपल्याला नैराश्य येतं, आपले तोंड येतं. अशा प्रकारची ज्यावेळी लक्षणं दिसतील त्यावेळी आपण समजायचे की व्हिटॅमिन B12 कमी झाले. तर मग आता व्हिटॅमिन B12 मिळवायचं कसं? तर त्याच्यासाठी सुद्धा चांगल्या आहाराची गरज असते. म्हणजे काय? तर आपल्या आहारामध्ये पालेभाज्या हव्यात. पालेभाज्यामध्ये खास करून पालक आणि मशरूमची भाजी असायला हवी किंवा त्यांचे सूप आठवड्यातून 2 वेळा तरी आपल्या आहारामध्ये असायला हवं. तसेच आपल्या दुपारच्या जेवणानंतर 1 ग्लासभर ताक आपण पिलं पाहिजे. तर आपल्याला व्हिटॅमिन B12 मिळू शकतात. मित्रांनो, जर चांगला आहार म्हणजे आपण आता बघितलं की व्हिटॅमिन D3 आणि व्हिटॅमिन B12 ही दोन्ही विटॅमिन्स जर मिळवायचे असेल तर चांगला आहार असायला हवा. पण मित्रांनो, आजकाल आपल्याला चांगला आहार मिळतो का? हा चांगला आहार मिळतच नाही. कारण आपण जी शेती करतो ती शेती रासायनिक खते वापरून करतो. त्यामुळे आपल्या पालेभाज्यामध्ये केमिकल्स मिक्स होतं आणि आपल्याला चांगला आहार मिळूच शकत नाही. मग चांगला आहार मिळण्यासाठी करायला काय हवं? तर मित्रांनो, जर आपण आयुर्वेदिक सप्लिमेंट घ्याल तर आपल्याला जी आपले विटॅमिन्स कमी झालेले आहेत त्याची भरपाई होऊन आपले सप्तधातू
चांगले कार्यान्वित होतील. तर ही आयुर्वेदिक सप्लिमेंट्स वर्षभर घ्यायची गरज नाही. तुम्ही एक 2-3 महिन्याचा कोर्स केला की ही सर्व विटॅमिन्स आपल्याला मिळतील. पण ही सप्लिमेंट घ्यायची कशी, कोणत्या कंपनीची? तर मित्रांनो, अशी एक कंपनी आहे की जिला भारत सरकारने सन्मानित केलं आहे. त्या प्रॉडक्टची क्वालिटी चेक केली आहे आणि ही प्रॉडक्ट क्वालिटी चांगली असल्यामुळे त्या प्रॉडक्टना प्रीमियम आयुष सर्टिफिकेट दिले आहे. प्रीमियम आयुष सर्टिफिकेट म्हणजे काय? तर ही प्रॉडक्ट इंडियाच्या बाहेर सुद्धा विकता येतात. म्हणजे याची क्वालिटी किती चांगली असेल बघा. त्यामुळं आपण आजकालच्या जीवनामध्ये सप्लिमेंट वर्षातून 2-3 महिने घ्यायला काहीच हरकत नाही. आपण आपल्या घराची डागडुजी वर्षातून एकदा करतो. मग आपण आपल्या शरीराची डागडुजी का नाही करायची? म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की आयुर्वेदिक सप्लिमेंट 2 ते 3 महिन्याचा कोर्स कंप्लीट करून आपण आपले आरोग्य निरोगी ठेवू शकता. जर आपल्याला ही सप्लिमेंट्स हवी असतील तर माझ्या दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता आणि ही सप्लिमेंट घेऊ शकता. धन्यवाद.